बघ तो म्हातारा तिकडे बसलाय, काय म्हातारा? तर जा आणि माझ्या लग्नाचा विषय काढ त्याच्याकडे जा. दादा, मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी. माझ्या कामापेक्षा जास्त महत्वाचं आहे? नाही, असं काही एवढं महत्वाचं नाही आहे. आहे म्हणजे तसं थोडं महत्वाचंच आहे. बोल. दादा, मला असं वाटतंय की आता अजितचंही लग्नाचं वय झालंय ना, मग तुझी हरकत नसेल तर आपण त्याच्याही लग्नाचं बघूया का? चांगलं आहे की. दामोदररावांचं काय म्हणणं आहे? त्यांचं काय आहे, तुला मान्य असेल तर ते लगेच हो म्हणतील. ठीक आहे, स्थळ बघायला लागा. हा, त्याची काही गरज नाही आहे. म्हणजे माझ्या मनात असा विचार होता की अजितचं आणि अनन्याचं लग्न झालं तर सोन्याहून पिवळं. आणि अजित आणि अनन्या यांच्या लग्नाचा मी विचारही करू शकत नाही. का? म्हणजे कारण काय? अजित मध्ये काय कमी आहे? काय कमी नाहीये ते विचारणार मला. एखादा माणूस चुका केल्यानंतर चुका दुरुस्त करतो, हा परत चुका करतो. त्याला एखादं काम सांगितलं तरी त्याचा फॉलोअपही आपल्यालाच घ्यावा लागतो. बरं, शिस्त ते एवढी आहे अंगात की कोंबडा सुद्धा अजित उठल्यानंतर आरवतो, सूर्याची वाट नाही बघत. नर्मदा, अजित आज ज्या पोझिशनवर आहे ना कंपनीत, ती पोझिशन त्याला कर्तृत्वाने नाही मिळालेली. या पोझिशनवर येण्यासाठी आपल्या कंपनीत लोकांची हयात जाते. त्यामुळे त्याच्या लग्नाचा विचार करण्याआधी खोकला जरा कमी झालाय, शांत झोप लागली आता तिला. छान काळजी घेतेस तू तिची. असं फक्त तुम्हालाच वाटतं. अथर्व तुला बोललं त्याचं वाईट वाटलं का तुला? हो बाईसाहेब, वाईट वाटेल असंच बोलले ना ती. तुम्हीच मला सांगा, वेदाला जर आपण कुल्फी वगैरे खायला दिलीच नाही तर तिच्या बालपणातली गंमतच निघून जाईल ना. मला ना तुझा स्वभाव फार आवडला. मनमोकळीस एकदम. मला असंच राहायला आवडतं. माझ्या मनात जे असतं ना तेच ओठावर असतं. लप्पाछुपी करायला नाही आवडत. कायम अशीच राहा. आणि अथर्वच्या बोलण्याचं इतकं वाईट वाटून घेऊ नकोस. खरं सांगू का, मी जेव्हा लहान होते ना तेव्हा शाळेच्या मधल्या सुट्टीत आम्ही बाहेर जायचो. बाहेर ना हातगाड्या लागलेल्या असायच्या, त्याच्यावरती चिंचा, कैरी, बोरं, आवळे सगळं मिळायचं. आम्ही ते विकत घ्यायचो आणि शाळा सुटेपर्यंत थोडं थोडं खायचो. मस्त तिखट मीठ लावलेलं. तोंडाला पाणी सुटलं बघ. तेव्हा काय 1-2 रुपयात एवढं मिळायचं ग. आता मला सांग काय मिळतं 1-2 रुपयात, नाही का? तेव्हाची ना मजाच वेगळी होती. पण आत्ताच्या मुलांना ना ती मजा घेता नाही येत. आता कसं आहे, प्रत्येक गोष्टीच्या मागे त्यांना ब्रँड हवं, नाही का? हो ना. मी मगाशी तुला अथर्व समोर नाही म्हणाले, पण मला असं वाटतं की तू वेदाला या सगळ्या गोष्टींचा आनंद घ्यायला शिकव. चालेल. मला ना या सगळ्या गोष्टी फार आवडतात. म्हणजे मी गावाला असताना ना झाडावरती चढायचे आणि चिंचा, बोरं, कैऱ्या सगळं पाडायचे. फार मज्जा यायची. हो, मला सांग यापैकी तुला जास्त काय आवडतं? मला ना कैरी फार आवडते. अच्छा. हो पैसे मी हे ठेवून येते. हो. मोहिनी,
मोहिनी घातली मी सगळ्यांवर. या घरात असं कोणीच नाही जो माझ्या अधीन नाही. दादासाहेब, अथर्व, अगदी ती एवढीशी वेदा सुद्धा, सगळ्या माझ्या हातातल्या कळसूत्री पाहुल्या आहेत. आणि आता त्यात आणखी एकाची भर. मीरा, तू सुद्धा आता माझ्या हातातली बाहुली होऊन राहशील. आणि मग मला कळेल की तुझ्याकडे नक्की काय आहे. मीरा, तुझं माझ्या जगात स्वागत आहे.